पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेतील आज तिसरी रात्र मुकी फुले. श्याम मुलांना कथा सांगू लागला. श्याम म्हणाला, आज मी तुम्हाला फुलांची गोष्ट सांगणार आहे. मला फुलांचा लहानपणापासून खूप नाद. फुले सुंदर व पवित्र. फुलांसारखं पवित्र व सुंदर जगात काहीच नसेल. पृथ्वीवरील फुले व आकाशातील तारे यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केले आहेत. माझे बाबा गणपतीचे भक्त. त्यांना गणपतीसाठी दुर्वा लागत. त्यांनी कधीच वाळलेल्या खुरटलेल्या दुर्वा गणपतीला वाहिल्या नाहीत. चांगल्या दुर्वा मिळवण्यासाठी, हिरव्यागार झुपकेदार दुर्वा मिळवण्यासाठी ते लांब वर जात. ते म्हणत, साधी दुर्वांची जोडी व्हायची आणि ती तरी नीटनेटकी नको का? वडिलांपासून मला फुलांचा नाद लागला तर आईने मला फुलांवर प्रेम करायला शिकवले. आमच्या गावामध्ये भरपूर बकुळीची झाडं होती. सकाळी सकाळी मी भरभरून फुले आणत असे. बकुळीची फुले ही सुंदर, नाजूक, सुवासिक असत. जणू मोत्याप्रमाणेच ती दिसायची. 10 वाजता शाळेतून आल्यानंतर मी त्या फुलांचे हार करायचो. माझे बाबा त्या फुलांचे हार देवळातील देवाला घालायचे. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मी गुलबक्षाची फुले आणायला जायचो. गुलबक्षाची फुले ही रंगीबेरंगी असतात, खूप सुंदर दिसतात. दुसऱ्यांच्या झाडावरूनही ती आणावी लागायची, पण ती थोडीच लागायची. एकदा काय झालं, माझ्या मित्रांनी ठरवलं की ह्या रविवारी श्यामला बोलवायचं नाही. सगळे मिळून गेले आणि सगळी फुलं तोडून आणली. मला इतकं वाईट वाटलं, मुलांनी का बरं असं केलं. मीही ठरवलं, पुढच्या रविवारी आपण एकटेच जायचं, एकही फूल झाडावर ठेवायचं नाही. रविवार कधी येतोय असं मला झालं आणि त्या रविवारी मी सगळ्यांच्या अगोदर फुलं तोडायला गेलो. मी झाडावरची सगळी फुलं तोडली. त्याचबरोबर मी कळ्यासुद्धा तोडून आणल्या. झाडावर एक फूलही ठेवलं नाही आणि आणून घरामध्ये तामणात पाणी घेऊन त्यात ती फुले ठेवली. संध्याकाळ होत येताच आई म्हणाली, अरे श्याम, आज फुलं आणायला जायचं नाही का? नाहीतर पुन्हा बसशील रडत. गेल्या रविवारी तुला एकसुद्धा फूल मिळालं नव्हतं. श्याम म्हणाला, अगं आई, मी कधीच फुलं आणलीत. तू हार करणार आहेस का? आई म्हणाली, आण, मी तुळशीच्या कट्ट्यावर बसलेच आहे, घे ते करून. घरात तरी देठं कशाला पडायला फुलांची. श्यामने फुलांचं ताट आणलं. आई म्हणाली, हे रे काय, यातून तर पाणी ठिबकतंय. कळ्या पण तोडून आणल्यास की काय? तेवढ्यात मुलं आलीच. मुलं म्हणाली, काय रे श्याम, आध्यासासारखा तू अशी सगळीच फुलं तोडून आणलीस, झाडावर कळ्यासुद्धा ठेवल्या नाहीत. आता कसं? गेल्या रविवारी तुम्ही मला असंच केलं होतं. आई म्हणाली, वाद घालू नका, हे घ्या तुम्हाला 2-2 फुलं. आईनं त्या मुलांना 2-2 फुलं दिली आणि आई श्यामला म्हणाली, श्याम, पुन्हा नाही ना असं करणार? श्याम म्हणाला, नाही आई. मुलं म्हणाली, चल आता राग धरू नकोस, चल आपण खेळूया. तेव्हा आई म्हणाली, आता संध्याकाळ झाली आहे, आता कसले खेळताय? उद्या खेळायला येईल श्याम. श्याम म्हणाला, ठीक आहे. मुलं गेली. आईने श्यामला समजावलं, अरे, लहान मुलाला जशी आई अंगाखांद्यावर खेळवते, वाढवते, त्याला कामासाठी तयार करते, तशीच ह्या फुलांची सुद्धा फुलझाडं माता असतात. फुलझाडं फुलांना वाढवतात, त्यांच्यात रंग भरतात, रस भरतात आणि ती देवासाठी व्हायला तयार करतात. पुन्हा अशा कळ्या तोडू नकोस हो. कोणतेही काम करताना ते नीट करावे, घाई करू नये, पूर्णपणे यथासांग करावे. अर्धवट कामाचा काही उपयोग नाही. जगामध्ये काहीच अर्धवट नको. आणि आईनं सांगितलं की श्याम, पुन्हा अशा मुक्या कळ्या तोडू नकोस. त्यांना झाडावर फुलायला संधी दे, त्यांना झाडावरच उमलू दे. या व्हिडिओत आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंटमधून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.